अमेरिकेकडे आज स्टेल्थ तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकेने F-22 रॅप्टर आणि F-35 या स्टेल्थ विमानाची निर्मिती केली. यापैकी F-22 रॅप्टर त्यांनी जगातील कोणत्याही देशाला दिलेलं नाही आहे, परंतु युरोपातील अनेक देशांना त्यांनी F-35 विकलेली आहेत. गडगंज पैसा उभा केलेला आहे. त्यांच्याकडे मोठ्या संख्येने आण्विक पाणबुड्या आहेत, पाणबुड्या नष्ट करणारी हंटर विमानं आहेत, त्यांच्याकडे विमानवाहू जहाजं आहेत. विमानं असो किंवा जहाजं असो, त्यांच्यावर तुम्हाला अद्ययावत रडार यंत्रणा लागते, उत्तम दर्जाचं सॉफ्टवेअर लागतं. या विमानांना जहाजांना दिशा देण्यासाठी अवकाशामध्ये तुमचे उपग्रह लागतात आणि या सगळ्यासाठी तुमच्याकडे उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान लागतं आणि या तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी तुम्हाला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. हे सगळं जगातील फार कमी देशांकडे आहे. अमेरिकेकडे आहे, रशियाकडे आहे, फ्रान्सकडे आहे. चीनने तसा प्रयत्न करून बघितला. चीनने HQ-9 ही हवाई संरक्षण यंत्रणा निर्माण केली. BL-15 हे क्षेपणास्त्र निर्माण केलं. J-10, J-17 थंडर ही लढाऊ विमानं निर्माण केली. या सगळ्याचा वापर पाकिस्तानने या युद्धाच्या दरम्यान करून पाहिला, परंतु जगाने पाहिलं चीनने जे काही निर्माण केलं आहे ते निव्वळ कबाड आहे.